नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो थोडा बेसिक लेवलचा टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो हा. तर टॉपिकचं नाव आहे न्यूट्रिएंट्स इन फूड क्लासिफिकेशन अँड टाईप्स. म्हणजे आपण जे फूड खातो त्याच्यामध्ये कुठले कुठले न्यूट्रिएंट्स असतात आणि त्या न्यूट्रिएंटचं काय क्लासिफिकेशन आहे आणि किती टाईपचे न्यूट्रिएंट आपल्याला आपल्या फूडमधून भेटतात ते आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत किंवा कवर करणार आहोत मित्रांनो. चला तर मित्रांनो चालू करूया आणि स्टार्टिंगला बघूया न्यूट्रिएंटची डेफिनेशन काय आहे. तर न्यूट्रिएंट्स आर द केमिकल सबस्टन्स फाउंड इन अ फूड दॅट आर रिक्वायर्ड बाय द बॉडी टू प्रोव्हाइड एनर्जी, गिव्ह द बॉडी स्ट्रक्चर अँड हेल्प रेग्युलेट केमिकल प्रोसेसेस. म्हणजे न्यूट्रिएंट बेसिकली काय मित्रांनो, न्यूट्रिएंट एक असे केमिकल सबस्टन्स आहे, जे न्यूट्रिएंट एक केमिकल सबस्टन्स आहे जो आपल्या शरीराला लागतो, म्हणजे ज्याची गरज आपल्या शरीराला असते. तर कशाला गरज असते, तर आपल्या बॉडीची वाढ होण्यासाठी, आपल्या बॉडीमधल्या ज्या क्रिया आहेत त्या घडून आणण्यासाठी, किंवा आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्यासाठी, किंवा आपल्या शरीरामध्ये पण काही केमिकल रिॲक्शन होतात तर त्या रिॲक्शन आणि प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. तर न्यूट्रिएंट काय मित्रांनो, न्यूट्रिएंट एक असे केमिकल सबस्टन्स आहे किंवा असे ऑर्गॅनिक केमिकल सबस्टन्स आहे जे तुमच्या शरीराला आवश्यक असतात. कशासाठी, तर शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरामधल्या प्रोसेस केमिकल प्रोसेस प्रॉपर होण्यासाठी, प्रॉपर मेंटेन राहण्यासाठी आणि आपल्या शरीराला एक प्रॉपर स्ट्रक्चर ढाचा भेटण्यासाठी. तर हे आहे मित्रांनो न्यूट्रिएंटचं डेफिनेशन. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की टोटल 6 न्यूट्रिएंट असतात. म्हणजे आपण जे अन्न खातो, जे फूड खातो त्यामधून आपल्याला किती 6 टाईपचे न्यूट्रिएंट भेटतात. कुठले कुठले, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, प्रोटीन्स, वॉटर, विटॅमिन्स आणि मिनरल. तर वॉटर पण एक टाईपचं न्यूट्रिएंट आहे मित्रांनो. वॉटर पण न्यूट्रिएंट असतं जे तुमच्या शरीराला आवश्यक असतं. जर तुम्हाला असं वाटत नसेल की वॉटर न्यूट्रिएंट नाही, तर तुम्ही एक दिवस बिना पाण्याचा राहून जा, तुम्हाला कळून जाईल की वॉटर पण एक टाईप न्यूट्रिएंट आहे. आणि नंतर याचं क्लासिफिकेशन आहे. तर क्लासिफिकेशन असं आहे की मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट. म्हणजे जे वरचे 6 न्यूट्रिएंट आहेत आपल्याला जे फूडमधून भेटतात त्यांचं 2 पार्टमध्ये आपण क्लासिफाय करतो. एक मॅक्रोन्यूट्रिएंट आणि दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट. तर हे थोडं बेसिक ओव्हरव्ह्यू आहे मित्रांनो न्यूट्रिएंट्सबद्दल. तर मित्रांनो स्टार्टिंगला क्लासिफिकेशन बघूया. तर जसं की आपलं क्लासिफिकेशन न्यूट्रिएंटचं 2 पार्टमध्ये आपण करतो, मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट. तर स्टार्टिंगला मॅक्रोन्यूट्रिएंट बघू काय आहे. Macronutrients are the nutritive compounds of the food that the body needs for energy and to maintain the body structure and systems. म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट काय, मॅक्रोन्यूट्रिएंट असे न्यूट्रिएंट आहेत जे आपल्या बॉडीला एनर्जी आणि स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. अशा न्यूट्रिएंटला आपण मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आर निडेड इन लार्ज अमाऊंट. जे मॅक्रोन्यूट्रिएंट असतात ते कंपॅरेटिव्हली जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला कन्झ्युम करावं लागतात मायक्रोन्यूट्रिएंटपासून. म्हणजे याचा अर्थच तुम्ही बघा, मॅक्रो म्हणजे हाय आणि मायक्रो म्हणजे स्मॉल. तर मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट आपल्या शरीराला. तर कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाणात लागतात मायक्रोन्यूट्रिएंटपेक्षा मॅक्रोन्यूट्रिएंट. नेक्स्ट पॉईंट आहे, देर आर 3 टाईप्स ऑफ मॅक्रोन्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, लिपिड्स अँड प्रोटीन्स दॅट इल्ड एनर्जी. म्हणजे बेसिकली मॅक्रोन्यूट्रिएंटमध्ये 4 न्यूट्रिएंट येतात, लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि वॉटर. पण लिपिड्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे एनर्जी इल्ड करतात. म्हणजे जे 4 मॅक्रोन्यूट्रिएंट आहे त्याच्यापैकी 3 एनर्जी इल्ड करतात आणि बाकीचं जे एक आहे ते काय, वॉटर इज ऑल्सो मॅक्रोन्यूट्रिएंट इन अ सेन्स दॅट यू रिक्वायर अ लार्ज अमाऊंट ऑफ इट, बट अनलाईक द अदर मॅक्रोन्यूट्रिएंट इट डज नॉट इल्ड एनर्जी. बरोबर, वॉटर पण एक असं मॅक्रोन्यूट्रिएंट आहे जे आपल्याला शरीराला लार्ज अमाऊंटमध्ये लागतं, पण त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटत नाही मित्रांनो. तर हे आहे मॅक्रोन्यूट्रिएंट. आता बघूया नेक्स्ट आपला जो क्लासिफिकेशनचा पार्ट येतो आहे मायक्रोन्यूट्रिएंट. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स काय आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आर द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड बाय अ बॉडी इन अ स्मॉलर अमाऊंट बट दे आर इसेन्शियली फॉर कॅरिंग आउट बॉडी फंक्शन्स. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट काय, कंपॅरेटिव्हली कमी प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट आहेत, पण ते आपल्या बॉडीचे जे मेटाबॉलिझम आहे, ज्या केमिकल प्रोसेस आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. आणि मॅक्रोन्यूट्रिएंट आपलं स्ट्रक्चर आणि आपल्या बॉडीला एनर्जी भेटण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. आणि मायक्रोन्यूट्रिएंट स्मॉल अमाऊंटमध्ये लागतात, पण आपले जे
मेटाबॉलिझम आहे, ज्या केमिकल रिॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये होणार आहे त्यांना घडून आणण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. नेक्स्ट पॉईंट काय मायक्रोन्यूट्रियनबद्दल. मायक्रोन्यूट्रियंट्स इन्क्लूड ऑल इसेन्शियल मिनरल्स अँड विटॅमिन. याच्यामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स येतात. देर आर 16 इसेन्शियल मिनरल्स अँड 13 इसेन्शियल विटॅमिन्स. तर किती आहे? 16 इसेन्शियल मिनरल्स आहेत आणि 13 इसेन्शियल विटॅमिन्स आहेत मित्रांनो. नेक्स्ट, मायक्रोन्यूट्रियंट्स आर नॉट अ सोर्स ऑफ एनर्जी बट दे असिस्ट इन अ प्रोसेस ऑफ एनर्जी मेटाबॉलिझम ॲज कोफॅक्टर ऑर कंपोनंट ऑफ कोएन्झाईम नोन ॲज कोएन्झाईम्स. म्हणजे मायक्रोन्यूट्रियंटपासून तुम्हाला एनर्जी भेटत नाही, पण मायक्रोन्यूट्रियंट जी एनर्जी भेटण्याची प्रोसेस आहे तिथं इन्वॉल्ड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ग्लायकोलायसिस किंवा फोटोसिंथेसिसची प्रोसेस तुम्ही बघितली असेल तर जिथं जिथं आपला ATP तयार होतो आहे तिथं तिथं काही काही कोफॅक्टर लागतात. मॅग्नीज आहे, झिंक आहे, अशा टाईपचे कोफॅक्टर म्हणून मायक्रोन्यूट्रियंट अप्लाय करतात किंवा इन्वॉल्ड असतात आपल्या एनर्जी मेटाबॉलिझममध्ये मित्रांनो. तर आता बघूया मित्रांनो टाईप्स ऑफ न्यूट्रियंट, जे आपले 6 न्यूट्रियंट आहेत त्याच्यामधला पहिला कार्बोहायड्रेट बघूया. तर कार्बोहायड्रेटबद्दलचा पहिला पॉईंट आहे कार्बोहायड्रेट्स आर मॉलिक्युल्स कंपोज ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे कार्बोहायड्रेट बेसिकली कशापासून बनलेला असतो? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मॉलिक्युलपासून बनलेला असतो. नेक्स्ट आहे द मेजर फूड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आर ग्रेन्स, डेअरी प्रोडक्ट्स, फ्रूट्स, लेग्युम्स अँड स्टार्ची व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटो. म्हणजे आपल्याला जो कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला भेटतो तो जास्त करून कुठल्या फूडपासून किंवा कुठल्या अन्नपदार्थांपासून भेटतो? तर आपलं जे कडधान्य आहे, जे दूध उत्पादन, दुधाशी रिलेटेड जे पण दही, दूध, ताक अशा याच्यापासून पण भेटतो. परत फ्रूट्स जे फळं आहेत, लेग्युम्स म्हणजे आपले जे पल्सेस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे डाळी नाही का ते. नंतर स्टार्ची व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज, म्हणजे स्टार्ची व्हेजिटेबलमध्ये पोटॅटो आलं, परत तुमचा असे स्वीट पोटॅटो आलं. तर ह्या स्टार्ची फूडमधून पण आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं मित्रांनो. नेक्स्ट आहे नॉन स्टार्ची व्हेजिटेबल्स लाईक कॅरेट्स ऑल्सो कंटेन कार्बोहायड्रेट्स बट इन लेसर क्वांटिटी. म्हणजे असं काय नाही की जे स्टार्ची फूड आहे किंवा ज्याच्यामध्ये जे डेअरी आहे, लेग्युम्स आहे, ग्रेन्स आहे त्याच्यापासूनच आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतात, पण बाकीच्या प्रॉडक्टपासून पण भेटतात. म्हणजे नॉन स्टार्ची व्हेजिटेबल किंवा लीफ व्हेजिटेबलपासून, पण त्यांचं जे कंपोनंट असतं, त्यांचं जे प्रपोर्शन असतं ते खूप लेस असतं. नंतर आहे कार्बोहायड्रेट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स बेस्ड ऑन देअर केमिकल स्ट्रक्चर, सिम्पल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. म्हणजे जे कार्बन आपण ज्याला म्हणतो कार्बोहायड्रेटमध्ये 3 मॉलिक्युल्स आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 3 कंपोनंट आहे. ते एकमेकांना बॉन्डिंग असतं. तर त्यांच्या स्ट्रक्चरनुसार आपण त्याला बेसिकली 2 टाईपमध्ये क्लासिफाय करतो. कुठलं? सिम्पल कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये सिम्पल स्ट्रक्चर असतं, आणि दुसरं आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते कॉम्प्लेक्स असतं. आणि लास्ट पॉईंट आहे कार्बोहायड्रेट्स आर अ मेजर फ्युअल सोर्स फॉर ऑल सेल्स ऑफ बॉडी अँड सर्टन सेल्स लाईक सेल्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम अँड रेड ब्लड सेल्स रिलाय सोलली ऑन कार्बोहायड्रेट फॉर एनर्जी. जी आपल्याला जास्त करून एनर्जी भेटते मित्रांनो, ग्लुकोज आपण ज्याला म्हणतो, किंवा आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी स्टोअर असते ग्लायकोजन फॉर्ममध्ये, ते एक टाईपचं काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. त्याकरता कार्बोहायड्रेट आपला मेन सोर्स आहे एनर्जीचा. आणि जास्त करून जी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे किंवा ज्या रेड ब्लड सेल RBCs आपण ज्याला म्हणतो, त्या टोटली डिपेंड कशावर असतात? कार्बोहायड्रेटवर, त्यांना एनर्जी भेटण्यासाठी. तर हे सर्व आहे मित्रांनो कार्बोहायड्रेटबद्दल. नेक्स्ट आपला न्यूट्रियंट आहे मित्रांनो लिपिड्स. तर लिपिड्सबद्दलचं पहिला पॉईंट काय आहे? लिपिड्स आर ऑल्सो फॅमिली ऑफ मॉलिक्युल्स कंपोज ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन बट अनलाईक कार्बोहायड्रेट्स दे आर इनसोल्युबल इन वॉटर. म्हणजे जसं कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, हे तिन्ही केमिकल कंपाऊंड्स लिपिडमध्ये आहे, पण लिपिड वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे. म्हणजे वॉटरमध्ये लिपिड डिझॉल्व होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तेल एक टाईपचं लिपिड आहे, तर तुम्ही बघितलं आहे का कधी तेल पाण्यामध्ये विरघळत आहे? नाही. पण जे कार्बोहायड्रेट आहे, फॉर एक्झाम्पल शुगर एक एक्झाम्पल आहे कार्बोहायड्रेटचं, तुम्ही पाण्यात टाकल्यावर विरघळतं आहे का? हो, तर विरघळते. तर लिपिड्समध्ये पण कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, पण ते पाण्यामध्ये सोल्युबल नाही मित्रांनो. तर हे बेसिक डिफरन्स आहे आणि पहिला पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे लिपिड्स आर फाउंड प्रिडॉमिनंटली इन अ बटर, ऑइल, मीट्स, डेअरी प्रोडक्ट, नट्स अँड सीड्स अँड इन मेनली प्रोसेस फूड्स. म्हणजे जास्त करून लिपिड तुम्हाला कुठं सापडेल? म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर लिपिड जास्त प्रमाणात ॲक्युम्युलेट होतं आहे किंवा तुम्ही कन्झ्युम करताय, तर
तुम्ही म्हणजे जास्त काय खाताय, तुम्ही डेअरी प्रोडक्ट जास्त खाताय, तुम्ही ऑइली प्रोडक्ट जास्त खाताय, तुम्ही बटर खाताय ब्रेडवर याच्यावर त्याच्यावर, किंवा तुम्ही डेअरी प्रोडक्ट खाताय, नट्स जास्त खाताय. आपले जे सीड्स असतात, सीडमध्ये एम्ब्रिओ असतो, एम्ब्रिओमध्ये जम असतात, तर जममध्ये पण जास्त प्रमाणात लिपिड असतं. आणि जे प्रोसेस फूड आहे म्हणजे चिप्स झालं, एक्सट्रुडेड प्रोडक्ट झालं, फ्राईड प्रोडक्ट झाले, तर या प्रोसेस्ड प्रोडक्टमध्ये पण लिपिड म्हणजे ऑइल कंटेंट, फॅट कंटेंट जास्त असतं मित्रांनो. नेक्स्ट आहे द 3 मेन टाईप ऑफ लिपिड आर ट्रायग्लिसराइड्स, फॉस्फोलिपिड्स अँड स्टिरॉल्स. म्हणजे लिपिड किंवा तुम्ही त्याला फॅट पण म्हणू शकता. बेसिकली 3 मेन टाईप्स आहेत. कुठले? ट्रायग्लिसराइड, फॉस्फोलिपिड्स आणि स्टिरॉल्स. नेक्स्ट आहे द मेन जॉब ऑफ लिपिड इज टू प्रोव्हाइड ऑर स्टोअर एनर्जी. आता आपल्या शरीरामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये जर कार्बोहायड्रेट संपलं तर नेक्स्ट न्यूट्रिएंट आहे ज्याच्यापासून एनर्जी भेटणार आहे तो आहे फॅट किंवा लिपिड. तर जसं तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट लेवल 0 होती, तर तुमच्या शरीरामध्ये जे लिपिड आहे त्यापासून एनर्जी सिंथेसाइज होण्याला चालू होते. नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे इन ॲडिशन टू एनर्जी स्टोरेज, लिपिड सर्व ॲज अ मेजर कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन, surround and protect organ, provide insulation to aid in temperature regulation and regulate many other functions in a body. म्हणजे सर्व फंक्शन आहे मित्रांनो लिपिडचे. काय काय? तर सेल मेम्ब्रेन जो असतो आपल्या, त्याचा एक मेन पार्ट असतो लिपिड. परत आपला जो ऑर्गन असतो त्याला सर्क्युलेटेड, कधी तुम्ही जर कोणी नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही जर एखाद चिकन शॉपवर गेले तर तुम्हाला जेव्हा चिकन कट होत असतं किंवा कुठला पण नॉन व्हेज आयटम कट होत असेल तर त्याच्या अवतीभोवती एक फॅट लेअर असतो. तर तेच इथं सांगितलं आहे की ऑर्गनच्या सराउंडिंग एक लेअर असतो लिपिडचा प्रोटेक्ट करण्यासाठी. नंतर आहे प्रोव्हाइड इन्सुलेशन इन एड इन टेम्परेचर रेग्युलेशन, म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पण मदत करतं. अँड अजून काही बरेचसे फंक्शन्स आहेत जे लिपिड कॅरी आउट करतं मित्रांनो आपल्या शरीरामध्ये. आता बघूया मित्रांनो आपला जो नेक्स्ट न्यूट्रिएंट जो प्रोटीन आहे त्याला. तर प्रोटीनबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे? Protein are large molecules composed of chain of amino acid which are simple subunit made of carbon, hydrogen and oxygen, nitrogen. म्हणजे याच्यामध्ये एक अजून केमिकल ॲड झालं, कुठला? नायट्रोजन. तर जे फूड केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री रिलेटेड मुलं असतील त्यांना माहीत असेल की आपण जी झिलदार मेथड आहे त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन अमाऊंट इस्टिमेट करतो. तर तेच याच्यामध्ये दाखवलं आहे की आपलं जे प्रोटीन असतं ते एक चेन आहे. कशाचं आहे? अमायनो ॲसिडची चेन आहे. आणि अमायनो ॲसिडमध्ये काय काय असतं? हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तर नायट्रोजन वेगळं आहे, त्याकरता आपण नायट्रोजन इस्टिमेशन करतो आणि त्यानुसार आपल्या प्रोडक्टमध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे ते इस्टिमेट करतो मित्रांनो झेलदार मेथडने. नेक्स्ट पॉईंट काय आहे? फूड सोर्सेस ऑफ प्रोटीन इन्क्लूड मीट, डेअरी प्रोडक्ट, सी फूड अँड व्हरायटी ऑफ प्लांट बेस्ड फूड लाईक बीन्स, नट्स आणि सीड्स. तर प्रोटीन जास्त करून कुठून भेटतं आपल्याला? जे नॉन व्हेज फूड आहे, फॉर एक्झाम्पल एग झालं, चिकन, मीट किंवा डेअरी प्रोडक्ट्स झाले, नाही का. आणि नंतर मग प्लांट बेस्ड फूड्स आहेत, म्हणजे लेग्युम्स आहेत आपल्या, डाळ बिया आणि काही नट्स, म्हणजे जे ड्राय नट्स तुम्ही जरा म्हणू शकता, कॅश्यूनट, अल्मंड्स असं, आणि कोकोनट. नेक्स्ट आहे द वर्ड प्रोटीन कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड मिनिंग ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स विच इज अँड adopt description of this micronutrient as they are also known as a workhouse of life. वर्कहाऊस म्हणजे इन द सेन्स आपल्याला जे आपले मसल बिल्डिंग होतं मित्रांनो ते बेसिकली प्रोटीनमुळे होते, त्याकरता आपण याला वर्क हॉर्सेस ऑफ लाईफ असं म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोटीन्स प्रोव्हाइड स्ट्रक्चर टू बोन्स, मसल्स अँड स्किन अँड दे प्ले अ रोल ऑफ कंडक्टिंग मोस्ट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन द बॉडी. म्हणजे आपलं बोन, मसल आणि स्किनला जे स्ट्रक्चर भेटतं ते बेसिकली प्रोटीनमुळेच भेटतं. जे आपले आपले जे मसल फायबर्स असतात ते बेसिकली प्रोटीननी बनलेले असतात मित्रांनो. आणि ज्या केमिकल रिॲक्शन आपल्या शरीरामध्ये होतात त्यांना पण प्रोटीन हेच म्हणजे त्याला गायडन्स करतं किंवा कम्प्लिशन करतं मित्रांनो. नेक्स्ट आहे सायंटिस्ट एस्टिमेट दॅट मोर दॅन 1 लाख डिफरंट प्रोटीन एक्झिस्ट विदिन अ ह्युमन बॉडी. म्हणजे जी ह्युमन बॉडी असते त्याच्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त टाईपचे प्रोटीन अवेलेबल असतात. आणि नंतर आहे प्रोटीन्स कॅन ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी थ्रू दिस इज रिलेटिवली मायनर फंक्शन ॲज कार्बोहायड्रेट अँड फॅट आर प्रेफर्ड एनर्जी सोर्सेस. म्हणजे बेसिकली असं कधी होत नाही मित्रांनो की आपलं शरीर प्रोटीनपासून पण एनर्जी सिंथेसिस करायला चालू करतं, पण
प्रोटीन पण एनर्जी प्रोव्हाइड करू शकतं. असं नाही की प्रोटीनपासून एनर्जी भेटत नाही, प्रोटीनपासून पण एनर्जी भेटते, पण ॲज कम्पेअर्ड टू फॅट आणि कार्बोहायड्रेट लेसर अमाऊंट ऑफ एनर्जी भेटते आणि लेस प्रेफर केलं जातं प्रोटीनला एनर्जी सिंथेसिस करण्यासाठी मित्रांनो. तर हे सर्व होतं प्रोटीनबद्दल, जो एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे आपल्या बॉडीसाठी. नेक्स्ट आपला न्यूट्रिएंट आहे मित्रांनो मॅक्रोन्यूट्रिएंटमधला लास्ट न्यूट्रिएंट जो आहे वॉटर. तर वॉटरबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, वॉटर डज नॉट कंटेन कार्बन बट इज कंपोज ऑफ 2 हायड्रोजन अँड 1 ऑक्सिजन पर मॉलिक्यूल ऑफ वॉटर. हे तर सर्वांना माहीत असेल मित्रांनो की वॉटर बेसिकली 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनपासून बनलेला आहे, कारण की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O. काय H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल. नेक्स्ट आहे मोर दॅन 60% ऑफ अवर टोटल बॉडी वेट इज वॉटर. म्हणजे आपल्या शरीराचं जे वजन आहे, फॉर एक्झाम्पल 100 किलो जर माझं वजन आहे तर 60 किलो वजन पाण्याचं आहे. नेक्स्ट आहे विदाउट इट नथिंग कुड बी ट्रान्सपोर्टेड इन आवर बॉडी इन or out of body. Chemical reaction would not occur, organs would not be conscious and body temperature would fluctuate widely. म्हणजे वॉटर जर आपल्या शरीरामध्ये अवेलेबल नसेल तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते खूप हाय होऊन जाईल. आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफर मुवमेंट मेकॅनिझम जो आहे तो होणार नाही, कारण की तुम्ही ब्लडच बघा, ब्लडमध्ये पण फ्लुइड म्हणजे वॉटर कंटेंट आहे. तर जे मुवमेंट होती आपल्या बॉडीमध्ये ते ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते वॉटरमुळेच होतं. परत आपले जे ऑर्गन कॉन्शियसनेस असते, म्हणजे आपल्याला काही इन्फॉर्मेशन जर भेटत असेल तर ती वॉटरमुळेच कॉन्शियस आपण असतो. तर ह्या सर्व गोष्टी गृहीत धरता वॉटर पण एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे मित्रांनो. का? कारण की वॉटरमुळे आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतो, वॉटरमुळे आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहतं, वॉटरमुळे काही केमिकल रिॲक्शन आपल्या शरीरामध्येच होऊ शकतात आणि वॉटरमुळेच आपण कॉन्शियसनेस जी आपली असते ती वॉटरमुळेच असते मित्रांनो. नेक्स्ट ऑन ॲन ॲव्हरेज अन अडल्ट कन्झ्युम्स जस्ट ओव्हर 2 लिटर ऑफ वॉटर पर डे फ्रॉम फूड अँड ड्रिंक कंबाईंड. म्हणजे जास्तीत जास्त आपण 2 लिटर पाणी पितो मित्रांनो एका दिवसामध्ये. आणि नेक्स्ट आहे सिन्स वॉटर इज सो क्रुशियल फॉर लाईफ बेसिक प्रोसेसेस वी कॅन ओनली सर्वाईव्ह अ फ्यू डेज विदाउट इट मेकिंग इट वन ऑर मोस्ट व्हायटल न्यूट्रिएंट. म्हणजे असं काय नाही, असं जर तुम्ही कार्बोहायड्रेट 4-5 दिवस नाही खाल्ले तरी तुम्ही जगणार, प्रोटीन 4-5 दिवस नाही खाल्ले तरी तुम्ही जगणार, फॅट 4-5 दिवस नाही खाल्ले तरी तुम्ही जगणार. पण जर तुम्ही 4-5 दिवस पाणी नाही पिलं तर तुमची कंडिशन फॅटल होऊ शकते किंवा तुमचा जीव पण जाऊ शकतो मित्रांनो. त्याकरता वॉटर पण एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे. तर मित्रांनो जे मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत ते आपण सर्व कवर केले आहेत. तर आता जाऊया मायक्रोन्यूट्रिएंटकडे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये 2च न्यूट्रिएंट आहेत, मिनरल्स आणि विटॅमिन्स. तर त्यामधला मिनरल्स बघूया. तर मिनरल्स काय आहेत, मिनरल्स आर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस दॅट आर क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन हाऊ मच द बॉडी रिक्वायर्स. म्हणजे बेसिकली मिनरल्स काय आहेत, मिनरल्स इनऑर्गॅनिक केमिकल सबस्टन्सेस आहेत जे तुमच्या शरीराला वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना 2 टाईपमध्ये आपण क्लासिफाय करतो. एक आहे ट्रेस मिनरल्स आणि दुसरं आहे मेजर मिनरल. तर ट्रेस मिनरल्स काय आहेत, ट्रेस मिनरल्स सच ॲज सिलिनियम, झिंक, आयर्न अँड आयोडीन आर ऑल्सो रिक्वायर इन अमाऊंट ऑफ फ्यू मिलीग्राम्स ऑर लेस पर डे. म्हणजे काही 1-2 मिलीग्राम किंवा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटमध्ये जे मिनरल्स लागतात त्याला आपण ट्रेस मिनरल्स म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे, सिलेनियम आहे, झिंक आहे, आयोडीन आहे, आयर्न आहे, मोलिडियम आहे. नेक्स्ट आहे मेजर मिनरल्स. मेजर मिनरल्स सच as calcium, magnesium, potassium, sodium and phosphorus are required in amount of 100 of milligram or more per day. म्हणजे जे मिनरल्स आपल्या शरीराला 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिलीग्राम आपल्या शरीराला लागतात अशा मिनरल्सला आपण मेजर मिनरल्स म्हणतो. आणि त्या मिनरलचे एक्झाम्पल काय आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस हे एक्झाम्पल आहेत मेजर मिनरलचे. आणि नंतर मिनरलचे फंक्शन दिलेले आहेत ते बघूया. मेनी मिनरल्स आर क्रिटिकल फॉर एन्झाईम फंक्शन अँड अदर आर यूज टू मेंटेन फ्लुइड बॅलन्स, बिल्ड बोन टिश्यूज, सिंथेसाइज हार्मोन्स, ट्रान्समिट नर्व इम्पल्सेस, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स मसल्स अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट हार्मफुल फ्री रॅडिकल्स. म्हणजे बेसिकली हे जे मिनरल्स आहेत त्यांचे फंक्शन काय काय, एक तर एन्झाईमच्या सोबत राहून केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवणं किंवा त्याला घडवून आणणं, किंवा आपल्या बॉडीचं फ्लुइड लेवल जे ती मेंटेन करणं,
किंवा जे बोनचे टिश्यूज आहे त्यांना बिल्ड करणं, किंवा जे हार्मोन आहे त्यांना सिंथेसाइज करणं, जी नर्व इम्पल्स ट्रान्सफर होते त्याला ट्रान्सफर करण्यासाठी मदत करणं, आपल्या मसलचं रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन घडून आणणं, किंवा जे फ्री रॅडिकल्स आहेत त्यांच्यापासून आपल्या शरीराला किंवा बॉडीला प्रोटेक्ट करणं. तर हे सर्व फंक्शन्स आहेत मित्रांनो मिनरलचे. आता बघूया मित्रांनो जो आपला लास्ट न्यूट्रिएंट आहे आणि सेकंड मायक्रोन्यूट्रिएंट जो आहे व्हिटॅमिन. तर व्हिटॅमिनचा बद्दलचा पहिला पॉईंट बघूया. व्हिटॅमिन आर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट दॅट आर कॅटेगराइज बेस्ड ऑन देअर सुलेबिलिटी इन वॉटर. म्हणजे बेसिकली व्हिटॅमिन्स काय असतं मित्रांनो, व्हिटॅमिन एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जो आपल्या शरीराला आवश्यक असतो आपल्या शरीराचे वेगवेगळे मेटाबॉलिझम केमिकल प्रोसेसेस प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी आपल्या शरीराचे. म्हणजे विटॅमिन्स असे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आहे जे आपले शरीराचे मेटाबॉलिझम केमिकल रिॲक्शन प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी आवश्यक असतात. आणि त्यांची सोल्युबिलिटी म्हणजे ते कशात विरघळतात त्यानुसार आपण त्याला क्लासिफाय करतो वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर विटॅमिन सी अँड ऑल द विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन कुठला आहे, विटॅमिन सी अँड विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आणि नेक्स्ट आहे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर विटॅमिन ए डी ई अँड के. तर यावरनं तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपण एक गोष्ट म्हणतो की मिल्क इज अ होल फूड बट इट डज नॉट कंटेन वन विटॅमिन. तर तो विटॅमिन आहे विटॅमिन सी. का तर विटॅमिन सी जर मिल्कमध्ये अवेलेबल असला तर प्रोटीनचं कोऑग्युलेशन होईल. का कारण की विटॅमिन सी म्हणजे काय असतो, ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि आपण जर ॲसिड आपल्या मिल्कमध्ये टाकलं तर मिल्कचं काय होतं, कोऑग्युलेशन. त्याकरता ही एक ट्रिक ध्यानात ठेवा. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला किंवा MCQ विचारली की मिल्कमध्ये कुठला विटॅमिन्स ॲब्सेंट असतो तर विटॅमिन सी ॲब्सेंट असतो मित्रांनो. तर ते सोडा, आता आपल्या टॉपिकवर येऊया विटॅमिन्सच्या. तर दोन टाईपचे विटॅमिन्स आहे, वॉटर सोल्युबल फॅट सोल्युबल. जे विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात त्यांना वॉटर सोल्युबल म्हणतात, आणि जे विटॅमिन्स ऑइलमध्ये सोल्युबल होतात फॅटमध्ये सोल्युबल होतात त्यांना फॅट सोल्युबल म्हणतात. वॉटर सोल्युबलमध्ये दोनच आहेत, विटॅमिन सी अँड विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आणि फॅट सोल्युबलमध्ये विटॅमिन ए डी ई अँड के. आणि नेक्स्ट पॉईंट आहे विटॅमिन्सबद्दलचा. विटॅमिन्स आर रिक्वायर्ड टू परफॉर्म मेनी फंक्शन्स इन अ बॉडी सच ॲज मेक रेड ब्लड सेल्स, सिंथेसाइज बोन टिश्यूज, प्लेइंग अ रोल इन अ नॉर्मल विजन, नर्व सिस्टम फंक्शन अँड इम्युनी फंक्शन. तर हे सर्व फंक्शन्स आहेत मित्रांनो विटॅमिनचे. काय काय तर बॉडीचं जे फंक्शनिंग आहे ते मेंटेन करणं, आपल्या रेड ब्लड सेल्सचा मेकिंग करणं, जे बोन टिश्यूज आहे त्यांना सिंथेसाइज करणं, आपलं जे विजन आहे दृष्टी आहे त्याला मेंटेन राखणं, नर्वस सिस्टमची फंक्शनिंग प्रॉपर मेंटेन करणं, आणि जे आपण आपलं इम्युनी सिस्टम आहे इम्युनी फंक्शन आहे प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती त्याला मजबूत करणं. तर हे सर्व फंक्शन्स आहेत मित्रांनो विटॅमिनचे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला याच्यापासून काही माहिती भेटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तुमच्या करिअरसाठी किंवा प्रोफेशनसाठी, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.